नमस्कार, मी उमरे बाप्पासाहेब, आपलं दैनिक संघर्ष होता लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण गेवरा तालुक्यातील शिंगरवाडी या फाट्यावर आहोत। शिंगरवाडी या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। आपण रासपचे जिल्हा अध्यक्ष परमेश्वर वाघमडे यांच्याकडून असं माहिती करून घेणार आहोत की या ठिकाणी रस्ता रोको आंदोलनाची काय त्यांची मागणी होती आणि कशामुळे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। सर, आज शिंगरवाडी फाट्यावर आपल्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। या मागचा काय उद्देश आहे? सर, ओबीसीच्या आरक्षणावर जी गदा आणण्याचे काही जाणीवपूर्वक काही लोक करतात, त्या न्यायामुळं आमचे प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि प्राध्यापक वाघमारे साहेब वडी गुजरी या ठिकाणी, जिथं सराटी आंतरवाली 1 किलोमीटर बाजूला आहे, म्हणजे मेन सराटी आंतरवालीचं जे नाक त्यांनी दाबलं उपोषण करून, अशा आंतरवाली सराटे त्या ठिकाणी ते बसलेले आहेत। आणि आज 7वा दिवस उगला आहे, तरी या शासनाच्या वतीने कुणीही त्या ठिकाणी फिरकलेलं नाही आणि जे काही शिष्टमंडळ आलं त्यांनीही कुठलं आश्वासन दिलं नाही। आणि ज्या वेळेला त्या ठिकाणी जरांगे पाटील बसले होते त्यावेळेला अख्खं मंत्रिमंडळ तर त्या ठिकाणी आलं, पण कलेक्टर SP सकाळ संध्याकाळ तिथं यायचे। आता काय ते मेले का? कलेक्टर SP सुद्धा त्या ठिकाणी येत नाहीत। म्हणजे काल त्याच्यामुळं आम्ही त्या ठिकाणी रस्ता रोको करून त्यांना दाखिलं की ओबीसीत काय दम आहे। आज आम्ही असा निर्णय घेतला आहे कालपासून का प्रत्येक महामार्ग रोज एका ठिकाणी आंदोलन झालं पाहिजे, रस्ता रोको झाला पाहिजे। म्हणून आज शिंगरवाडी या ठिकाणी, कारण शिंगरवाडी प्रत्येक वेळेला सहकार्याच्या भावनेत असती। गेल्या बारचीला धनगर आरक्षणाच्या टायमाला या ठिकाणी मोठा आंदोलन झालं होतं, रस्ता रोको झाला होता आणि आजही पहिला रस्ता रोको शिंगरवाडीपासून आम्ही सुरू केलेला आहे। मग हा सुरूच राहणार आहे आणि जोपर्यंत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी येऊन भेट देत नाही तोपर्यंत प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि वाघमारे साहेब उपोषण सोडणार नाही, असं आम्ही पण केलेलं आहे। आणि जर ते नाही आले तर त्यांना त्यांची जागा आम्ही दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। कारण ज्या ओबीसीवर आज 75 वर्षे या मराठ्यांनी राजकारण केलं, तेच मराठी आज ओबीसीला जर त्रास देत असेल तर त्यांची हायगाई केली जाणार नाही। म्हणून आम्ही या ठिकाणी आज इथून आज हे आंदोलन सुरू केलेलं आहे। आणि जर का या शासनाने आमचा जे घटनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः घटनेत लिहिताना हे गोरगरीब लोक आहेत, मेंढपाळ आहेत किंवा 18 बलुतेदार आहेत, यांच्यासाठी हे आरक्षण ओबीसीचं आरक्षण, कारण ओबीसीचं आरक्षणामुळं आज कुठंतरी आमचा जिल्हा परिषद सदस्य, आमदार किंवा पंचायत समिती हे होतात। नाहीतर जर ओबीसीचं आरक्षण नसेल तर आमचा एकही कोणत्याच सभागृहामध्ये उमेदवार जाऊ शकत नाही। म्हणून आमच्या आरक्षणाला धक्का जर कुणी लावित असेल तर त्याला त्याचा बाप दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। म्हणून हे आंदोलन आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू केलेलं आहे। म्हणून एकच पर्व ओबीसी एकजुटीचा, हाके साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, वाघमारे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। धन्यवाद। मी बीडला स्थित असतो आणि या चळवळीमध्ये मी गेले 20 वर्षापासून आहे। तर या आंदोलनात आम्ही या ठिकाणी आमची बाजू मांडण्यासाठी आलेलो आहोत आणि त्यासाठीच आजचा हा रस्ता रोको होता। बरं, काय प्रमुख मागण्यात आज? आमच्या मागण्या अशा आहेत की सरकार आम्हाला सांगतंय ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, तर आम्हाला तुम्ही सरकारनं सांगावं की धक्का कसा लागणार नाही। दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे सांगतात की आम्ही 80% घुसलो, 20% घुसायचे बाकी आहेत, तर सरकारने फक्त याचं आम्हाला सोल्युशन द्यावं ही। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्ही महाराष्ट्रामध्ये 7% आहेत आणि तुम्हाला जर वाटत असेल किंवा मराठ्याच्या जीवावर तुम्ही निवडून येताल तर हे चुकीचं आहे। आम्ही 7% आहेत आणि त्या विधानसभेला आम्ही तुम्हाला दाखवून देऊ 7%ची पॉवर काय, कारण की 7% पूर्णपणे आता जागृत झालेला आहे। धन्यवाद। या कोळेकर, आपलं परिचय सांगा। मी सुशील कोळेकर। तर आज शिंगरवाडी फाट्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं होता, काय मागण्यात आपल्या प्रमुख? या सरकारला एकच विनंती आहे। जरांगे पाटील म्हणतात की आम्ही 80% ओबीसीत घुसलो आणि सरकार म्हणतं आम्ही ओबीसीला धक्का लावणार आहे। आम्हाला लेखी द्या, म्हणजे हाके साहेबाची एकच मागणी आहे किंवा आम्हाला लेखी द्या किंवा ओबीसीला धक्का कसा लागणार नाही, बरोबर। आणि जे आता ह्या पुढे जे इलेक्शन होईल विधानसभेचं त्यावेळेस ओबीसी त्यांना त्यांची जागा दाखवणार आहे। आता गेवराई तालुक्यामध्ये आणखी आंदोलन होणार आहे का रस्ता रोको? हो, गेवराई तालुक्यात आंदोलन होणार, रस्ता रोको होणार, आम्ही साखळी उपोषण पण करणार आहेत आणि गावोगाव हे मराठा समाजाच्या पूर्ण आमदाराला, जिल्हा परिषद सदस्याला गावबंदी करणार आहेत। आम्ही गावात सुद्धा येऊन जाणार नाही। धन्यवाद।